श्रोत्याहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत करिअरच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्याहो, आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये एखादं उपयुक्त कौशल्य आपण आत्मसात करावं आणि त्या माध्यमातूनच आज आपण जर बघितलं तर संपूर्ण भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, सर्वत्र स्किल इंडिया, मेक इन इंडिया याचा बोलबाला सर्वत्र आपल्याला जाणवत आहे. आणि याचाच भाग म्हणून प्रत्येकांच्याकडे शिक्षण असेल, एज्युकेशन असेल, पण स्किल हे फार महत्त्वाचं आहे. एज्युकेशन बरोबर स्किल म्हणजे शिक्षणाबरोबर कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि आजकाल सर्व शिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आधारित शिक्षण पद्धतीची सर्वत्र बोलबाला किंवा चर्चा सुरू आहे. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने स्टेनोग्राफी म्हणजेच लघुलेखन आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण कुठल्याही कामाची, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना श्री गणेशापासून सुरुवात करत असतो. आणि भगवान श्री गणेश हे स्वतःच एक लघुलेखनाचं काम अत्यंत महत्त्वाचं केलं आहे. महर्षी व्यासांच्यापासून आपण जाणतो की त्यांच्या तोंडून जे जे वाक्य आले ते सर्व लघुलेखन करण्याचं किंवा स्टेनोग्राफी करण्याचं काम हे भगवान गणेशाने केलं होतं. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त पडावं, सर्वांना माहिती व्हावं अशा दृष्टिकोनातून एक करिअरचं नवं दालन आपल्यासाठी ओपन होतं आहे. आणि या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक दत्ता हापसे सर यांना. आणि आज आपला विषय आहे, आपल्याशी ते संवाद साधणार आहेत स्टेनोग्राफी अर्थात लघुलेखन याविषयी. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, स्वागत आपलं. हे श्रोते हो, प्राध्यापक दत्ता हापसे सर हे प्राचार्य, महाराष्ट्र संगणक टायपिंग आणि शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई या ठिकाणी जवळजवळ 22 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे संसार त्या ठिकाणी उभं करण्यामध्ये आणि त्यांच्या करिअरच्या वाटा सुंदर फुलवण्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. जवळजवळ 150हून अधिक विद्यार्थी वर्ग 1 आणि वर्ग 2 या पदावरती महाराष्ट्र शासनामध्ये असेल, भारत सरकारच्या सेवेमध्ये असेल, अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. ही खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की ज्ञानदान हे एक पवित्र काम आहे. आणि ज्ञानदानाच्या कामातून प्राध्यापक दत्ता हापसे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हा स्टेनोग्राफीचा सर्व व्यवसाय असेल किंवा हे कौशल्य असेल हे सर्वांच्यापर्यंत पोहोचावं या उदात्त आणि प्रामाणिक भावनेनं ते सातत्यानं कार्यरत आहेत. आणि आज आपल्याशी ते आता चर्चा करत आहेत. सुरुवातीला आपला विषय चालू आहे की स्टेनोग्राफी अर्थात लघुलेखन. आणि या विषयाच्या अनुषंगानं निश्चितपणे सर मला आपल्याला विचारायला आनंद वाटेल की आज बघितलं की स्टेनोग्राफी हे सगळीकडे बघितलं जातं. कुठल्याही ऑफिसमध्ये क्लासवर ऑफिसर असो, कुणी असो, की त्या ठिकाणी स्टेनोग्राफर असतात आणि या ठिकाणी स्टेनोग्राफीच्या माध्यमातून काम करत असतात. एक स्टेनोग्राफीचा हा प्रवास आता जवळजवळ बघितलं तर 150हून अधिक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. तर ह्या स्टेनोग्राफी या प्रवासाकडे आपण कसा वळालात, आपण काय सांगता येईल नेमकंच? सर्वप्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी रेडिओ फुले कृषी वाहिनीच्या सर्व श्रोत्यांना मी दत्ता हापसे, महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूटचा प्राचार्य, मी आपणा सर्वांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आजच्या या आपल्या फुले कृषी वाहिनीमध्ये मला डॉक्टर आनंद चवई साहेब, प्रभारी अधिकारी रेडिओ 90.8 FMचे, यांनी मला या ठिकाणी बोलून आपल्या विद्यार्थी करिअर कट्टाच्या संदर्भामध्ये मला जी बोलण्याची संधी दिली. आणि हा जो लघुलेखनाचा कोर्स आहे याबद्दल बऱ्याच ठिकाणी या लोकांना या कोर्सबद्दल माहिती नाही आहे. आणि ही माहिती नसल्यामुळे आणि याचा प्रचार हा इतर कोर्सप्रमाणे हा आपल्या देशामध्ये झालेला नाही. आणि सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की तुम्ही या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळाले, तर प्रथम मी असं सांगेल की आमचे श्री प्रकाश नारायण गागरे हे, त्यांचे वडीलसुद्धा आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं ते एक मुकादम म्हणून कार्यरत होते. आणि त्यांचा तो चिरंजीव, तर तो या ठिकाणी सुरुवातीला प्रथम त्याने लघुलेखन पूर्ण केलं. आणि त्यांनी मला सांगितलं की मामा तुम्ही या कोर्सकडे वळा, की हा कोर्स असा आहे की हा शाश्वत नोकरी देणारा कोर्स आहे. आणि म्हणून त्यांचं ऐकून मी या कोर्सकडे वळालो. आणि खरोखर मला सांगायला आनंद वाटेल, मी सुद्धा अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये मी सुद्धा म्हणून काम केलेलं आहे.
माजी मंत्री अशोकराव पाटील क्रीडा मंत्री होते, त्यावेळेस मी त्यांचा प्रधान म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे संभाजीनगरला समाज कल्याणची एक शाळा होती, त्या शाळेमध्ये सुद्धा मी लघुलेखक म्हणून काम केलं. आणि त्याचप्रमाणे आपले शिर्डीचं जे साईबाबा संस्थान आहे, या साईबाबा संस्थानमध्ये सुद्धा मी ॲज अ स्टेनोग्राफर म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. साईबाबा संस्थानमध्ये काम करत असताना आपल्या जे राज्याचे माजी मुख्य सचिव होते डॉक्टर द.म. सुखथनकर, तर यांचा मी स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. याचा सुद्धा मला अभिमान वाटतो. आणि या क्षेत्रामध्ये मी इतक्या वरिष्ठ लोकांच्या किंवा या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करत असताना मला जो अनुभव आला, तो अनुभव मी इतरांना शेअर केल्यानंतर मलाही थोडासा अभिमान वाटतच होता. पण आता मी या पोस्टवर पोचल्यामुळे मलाही असं वाटलं की मी ज्या ग्रामीण भागातून आलो, त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, या बळीराजांच्या मुलांना सुद्धा या ठिकाणी हे शिक्षण जर मिळालं तर ती सुद्धा मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन ठिकाणी चांगली पोस्ट ते मिळवू शकतात. आणि म्हणून हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून प्राध्यापक दत्ता हापसे सर हे आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्टेनोग्राफी हे एक असं कौशल्य आहे की ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की वेळ वाचवणं म्हणजेच जीवन लाभलेलं आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन इंग्लंडमध्ये सर आयझॅक पिटमन हे इंग्रजी भाषेचे एक शिक्षक होते आणि ज्यांनी लघुलेखनाची सर्वात जास्त वापरली जाणारी प्रणाली ही त्यांनी विकसित केलेली आहे की जी आता पिटमन शॉर्ट हँड म्हणून सुद्धा ओळखली जाते. अशा पद्धतीनं या शॉर्ट हँडलाच म्हणजेच लघुलेखनाला सुरुवात झालेली आहे. तर हापसे सर, आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की नेमकंच जर शॉर्ट हँडचा जर कोर्स करायचा असेल त्यांना, तर नेमकं काय शैक्षणिक पार्श्वभूमी त्या विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे? हो, नक्कीच सर. यासाठी लघुलेखन हा जर कोर्स करायचा असेल तर अनेक पालकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते की आपला पाल्य हा 10वी पास झाल्यानंतर पुढे काय, आणि पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्याला रोजगाराची संधी आहे, किंवा त्याला कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये टाकावं, त्याला कुठे मेडिकलमध्ये टाकावं. अनेक प्रकारच्या कल्पना किंवा संकल्पना ह्या पालकांच्या मनामध्ये असतात. पण मी असं नक्की सांगू शकतो की हा लघुलेखन हा कोर्स जो आहे, हा कोर्स त्याची जाहिरात कुठे नसल्यामुळे, म्हणजे जाहिरात होत नसल्यामुळे किंवा या कोर्सबद्दल माहिती नसल्यामुळे या कोर्सकडे ठिकाणी ग्रामीण भागातील मुलंही किंवा शहरी भागातली मुलंही सुद्धा याकडे वळत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्या लघुलेखनाचा कोर्स केल्यानंतर तुम्ही 12वी जरी पास झाले तर तुम्हाला मंत्रालयासारख्या ठिकाणी तुम्हाला उच्च पदस्थ वर्ग 2 किंवा वर्ग 1 मध्ये तुम्हाला काम करता येतं. आता हा जो कोर्स आहे, वास्तविक तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी याच्यासाठी शैक्षणिक पात्रता लागते, ती फक्त SSC पास पाहिजे. हा जो कोर्स आहे हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणारा कोर्स आहे. महाराष्ट्र राज्याचे स्वायत्त मंडळ महाराष्ट्र शासनाचं जे आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, हे या सगळ्या संस्थांवरती नियंत्रण ठेवत असतं. आज महाराष्ट्रामध्ये 3,500 संस्था या कार्यरत आहेत, संगणक टंकलेखनाचं शिक्षण देतात. त्यापैकी जवळजवळ 500 जे आहेत या लघुलेखनाचं शिक्षण देतात. बरं, अशा पद्धतीने याची पात्रता ही असते. हो. मग हा येत असताना या कोर्सची स्वरूपे ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये काय सर्टिफिकेट कोर्सेस आहे, डिप्लोमा आहे, किंवा काय कशा पद्धतीचा हा कोर्स, याचं स्वरूप काय सांगता येईल? हो सर, हा जो कोर्स आहे हा मराठी भाषेमधून शिकता येतो, इंग्रजी भाषेमधून शिकता येतो आणि हिंदी भाषेतून शिकता येतो. मराठीमध्ये त्याला लघुलेखन असं म्हणतो आपण, इंग्रजीमध्ये त्याला शॉर्ट हँड म्हणतो किंवा स्टेनोग्राफी म्हणतो, हिंदीमध्ये त्याला आपण अशुलिपी असं सुद्धा म्हणतो. आता हिंदीमध्ये जो कोर्स केला जातो तर त्याला साधारण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही विविध आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचे जे काही विविध डिपार्टमेंट आहेत, तर या डिपार्टमेंटमध्ये हिंदीच्या जागा ह्या शक्यतो नसतात, पण मराठी आणि इंग्रजीच्या मात्र जागा ह्या निश्चितपणे असतात. आणि यासाठी फक्त SSC पास ही पात्रता ठेवलेली आहे. आणि मी सर तुम्हाला असंही सांगेल की हा कोर्स शिकण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या अधिकृत मान्यताप्राप्त संस्था आहेत, अशा संस्थेमध्ये आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घेतला पाहिजे. आता कुणीही येऊन कुठेही लेखनाचं थोडंसं तोटकं ज्ञान जरी असेल तर ते लोक त्या ठिकाणी चुकीचं मार्गदर्शन मुलांना करत असतात. आणि ऐनवेळेस परीक्षा तोंडावर आले की मग मान्यता नसल्यामुळे तर त्या मुलांचं किंवा त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. म्हणून मी असं आवाहन करेल की ज्या संस्थांना शासनाची मान्यता आहे तर त्या ठिकाणी शासनाने त्यांना ई प्रमाणपत्र हे प्रदान केलेलं आहे, ते ई प्रमाणपत्र पाहूनच आपल्या पाल्याला त्या ठिकाणी प्रवेश द्यावा. अगदीच सर, आपण सांगितलं की एखादी संस्था
संस्था असेल तर त्या ठिकाणी ती मान्यताप्राप्त संस्था असणं गरजेचे आहे किंवा त्या संस्थेची प्रतिष्ठा देखील फार महत्त्वाची असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी जी वैशिष्ट्ये असतात किंवा जे शिक्षक असतो तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे असं वाटतं आपल्याला. हो सर, नक्कीच. कारण काय होतं सर की जेव्हा एखादा संस्थेमधून एखादा विद्यार्थी शिकून तो बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर त्याला थोडंसं विषयाचं ज्ञान असतं, पण हा लघुलेखन विषय हा केवळ आणि केवळ प्रॅक्टिसचा विषय आहे. तर असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ही आपले जी जुनी म्हण आहे ती अतिशय खरोखर अगदी ती रास्त आहे. कारण या ठिकाणी आता मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना 20 ते 22 वर्षापासून माझा या क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहे. आणि मला असं वाटतं की मी अजूनही विद्यार्थीच आहे, कारण हे ज्ञान इतकं खोल आहे की जेवढं आपण विद्यार्थ्यांना ते देत जाऊ तेवढं ते आपल्याला असं वाटतं की हे ज्ञान कमीच आहे. म्हणून आता नवशिखे जे विद्यार्थी कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते शिकवतात आणि माझं असं म्हणणं आहे की ते त्यांच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, त्यांच्याकडे अनुभव असला पाहिजे. ह्या परीक्षा कशा घेतल्या जातात, ह्या परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा प्रत्यक्ष परीक्षा ही आता संगणकावर होत असल्यामुळे तर ते झालेले बदल हे सुद्धा त्या शिक्षकाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आता भाषा ही मराठी पण आहे, इंग्रजी पण आहे आणि हिंदी पण आहे. त्या शिक्षकाला या तिन्ही भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण मराठी भाषेमध्ये आपण शिक्षण घेत असताना त्याचा हिंदीचा काही ती लँग्वेज शिकताना काही उपयोग होतो का, इंग्रजीच्या आउटलाईनचा वापर हा या ठिकाणी होतो का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणून मी असं निश्चित सांगेल की या ठिकाणी अनुभवी शिक्षकाची नितांत गरज आहे. ज्या ठिकाणी जी संस्था चांगली आहे किंवा ज्या संस्थेमध्ये प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नक्कीच प्रवेश घ्यावा. अगदीच. सर, आपण एक प्राचार्य म्हणून या संस्थेचं कार्यरत आहात आणि आपली ही मुलाखत ऐकत असताना 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. आणि या दृष्टिकोनातून अनेक पालकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण होईल की आता आपल्या मुलाला स्टेनोग्राफर किंवा लघुलेखनाच्या कोर्ससाठी घालायचं आहे. तर एक पालकांची जबाबदारी, तो विद्यार्थी कसा असावा, कोणता विद्यार्थी त्यासाठी जास्त उपयुक्त, कारण आपण म्हटलं की प्रॅक्टिसवरती खूप आहे. मग शेवटी विद्यार्थ्यांचा कल किंवा या दृष्टिकोनातून विद्यार्थी कसा असावा असा आपला अनुभव काय सांगतो सर? सर, आता हा जो लघुलेखनाचा कोर्स आहे सर, हा महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा चालवला जातो. महाराष्ट्र शासनाचे जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात तर तिथे सुद्धा मला वाटतं इंग्रजी लघुलेखन हा कोर्स शिकवला जातो. तिथे मराठी शिकवलं जात नाही. पण इंग्रजी लघुलेखन तिथं शिकत असताना तर तिथं ग्रामीण भागातील मुलांना तिथं फार तितकासा वाव मिळत नाही. आता याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जेव्हा मुलं ॲप्लिकेशन्स करतात तर तिथं मेरिट वाईज विद्यार्थी घेतले जातात आणि मग तिथे 90 किंवा 90च्या पुढे ज्यांना मार्क्स आहेत अशाच विद्यार्थ्यांचा तिथे नंबर लागतो. मग मला माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा जे अतिशय आर्थिक परिस्थिती त्यांची नाही शिकण्याची अशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी हा कोर्स त्यांना शिकता येत नाही. म्हणून मी आता असं म्हणेल की या ठिकाणी त्याला 10वीला किती मार्क्स पडले हे महत्त्वाचं नसून तो विद्यार्थी फक्त त्यांनी त्याच्याकडे जर जिद्द असेल तर मला माझी परिस्थिती बदलवायची आहे, मला माझ्या आईवडिलांचं जे त्यांनी आतापर्यंत भोगलेले जे काही कष्ट आहेत की त्यांनी घेतलेले जे राबलेले आहेत तर त्यांचे हे कष्ट मला जर दूर करायचे असतील तर मी हा कोर्स अगदी प्रामाणिकपणे केला. फक्त याच्यासाठी विशिष्ट गुण किंवा विशिष्ट पात्रता आपल्या अंगी असणं, आता मी असं म्हणेल की आज मेहनत करणं हे सगळेच मेहनत करतात, पण आज आपल्याकडे कठीण परिश्रम घेण्याची आपल्याकडे पात्रता जर ज्या विद्यार्थ्याकडे असेल तर मग भला तो विद्यार्थी त्याला 40% जरी असतील आणि त्याला भाषेचं जर चांगलं ज्ञान असेल तर तो विद्यार्थीही हा कोर्स अवश्य नक्कीच करू शकतो. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थाने योग्य प्रशिक्षण, कौशल्य आणि कठोर परिश्रम याला तोडच नाही आणि याद्वारे आपण यशस्वी होऊ शकता हेच आपल्याला सरांनी या ठिकाणी सांगितलंय. सर, आपली मुलाखत ऐकल्यानंतर काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले असतील आणि त्यांच्या हातामध्ये कुठल्या करिअरची संधी नसेल आणि त्यांना जर वाटत असेल की अशा पद्धतीचा कोर्स आपण करू शकतो आणि यातनं आपलं करिअर घडू शकतो, अशी काही उदाहरणं आहेत? हो, नक्कीच आहेत सर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा अनेक शिक्षकांना या गोष्टीचं अज्ञान असल्यामुळे किंवा ही गोष्ट लघुलेखन किंवा स्टेनोग्राफी हा विषय माहिती नसल्यामुळे ती विद्यार्थी इकडं फिरकत नाहीत किंवा
किंवा या कोर्सच्या मागे लागत नाहीत. आणि दुसरी एक महत्त्वाची शॉर्ट हँडच्या बाबतीत किंवा लघुलेखनाच्या बाबतीमध्ये असं एक प्रचार किंवा प्रसार झालेला आहे की हा जो कोर्स आहे खूप अवघड आहे आणि इथं आपला टिकाव लागू शकत नाही. ग्रामीण भागातली मुलं तर लागू शकत नाही. आज माझी संस्था एका ग्रामीण भागात आहेत आणि आत्ताच सरांनी माझं खूप अभिनंदन केलं की तुमच्यासारख्या ग्रामीण भागात सोनईसारख्या ठिकाणीमध्ये येऊन तुम्ही आज 150 विद्यार्थी आज आपले महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये मंत्रालय असेल, कोर्ट असेल, नगररचना असेल, जलसंपदा असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, नगर रचना व मूल्य निर्धारण असेल, तुमची महात्मा फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल, अनेक विविध डिपार्टमेंटमध्ये आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. तर मुलांनो, हे करत असताना ही जी आपली लघुलेखनाची हा जो कोर्स आहे, हा कोर्स सर्वसामान्य मुलांना सुद्धा शिकणं हे गरजेचं आहे. आता मी असं म्हणेल की जो ग्रॅज्युएट जर झालेला असेल विद्यार्थी, तर आज नोकरीसाठी ओपनसाठी मला वाटतं 33 वर्ष त्याची वयोमर्यादा आहे. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात किंवा जे ओबीसी असतील किंवा इतर कॅटेगरीमध्ये त्यांना वेगळी 3 वर्षाची किंवा 5 वर्षाची त्यांना जास्त मुदत दिली जाते. तर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा हा कोर्स नक्की करता येईल, कारण हे विद्यार्थी मॅच्युअर्ड झालेले असतात. त्यांना भाषेचं चांगलं ज्ञान असतं, इंग्रजी भाषा त्यांना चांगली अवगत असते किंवा मराठी भाषेबद्दलही चांगलं ज्ञान असतं. आणि ते मुलं जर या ठिकाणी आले तर अगदी 2 वर्षामध्ये हे दोन्ही कोर्स जर प्रामाणिकपणे जर केले, शिक्षकांनी सांगितलेल्या त्यावरून जाऊन जर हे कोर्स केले, निश्चित त्यांना या ठिकाणी त्याचं यश मिळू शकतं आणि ते लघुलेखक झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मी त्यांना ग्वाही देतो. निश्चितच सर, सातत्यानं आपण सांगताय की ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील आणि त्यांना आपलं काहीतरी आपल्या आईवडिलांचं स्वप्न असं उराशी बाळगून ते पूर्ण करण्याच्या उदात्त ध्येयानं जर करत असतील आणि कुठेतरी ग्रामीण भागामध्ये इंग्रजी भाषेचा भाऊ विद्यार्थ्यांच्या मध्ये असतो किंवा फोबिया असतो, तर मराठीमधून सुद्धा हे अशा पद्धतीचे कोर्सेस करून सुद्धा करिअर करू शकतात मुलं? नक्की करू शकतात सर. असे आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ह्या 150 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 140 विद्यार्थी हे मराठी माध्यमातून शिकून ते लघुलेखक झालेले आहेत. कारण आता लघुलेखन इंग्रजीमध्ये त्याला व्याकरणाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जेव्हा आपण ही जी लघुलेखनाची ही जी लिपी आहे किंवा हे याचं जे शिक्षण आहे हे फोनेटिक लँग्वेज आहे. वक्ता काय बोलतो तर ते जसंच्या तसं त्या ठिकाणी तो त्याच्या संकेताकृतीमधून तो रेकॉर्ड करत असतो आणि त्याने जे रेकॉर्ड केलेलं आहे ते फक्त त्याचं भाषांतर तो आपल्या लिपीमधून तो आपल्या इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये करील, मराठीमध्ये असेल तर तो मराठीमध्ये करील किंवा आशुलिपीमध्ये असेल तर तो हिंदीमध्ये करील. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या वेगवेगळे जे अधिकारी वर्ग जे असतात, कधी हिंदीतून पत्रव्यवहार करावा लागतो, कधी इंग्लिशमधून पत्रव्यवहार करावा लागतो, एखादं पत्र मराठीमधून करावं लागतं, तर ही विद्यार्थी नक्कीच आपल्या कौशल्य, कारण त्यांनी जे कौशल्य आत्मसात केलेलं असतं त्यातून ते 100% या ठिकाणी ते आपलं काम अगदी चोखपणे पार पाडू शकतात. अगदीच. आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला काय करिअरच्या संधी आहेत की स्टेनोग्राफीचे फायदे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत आणि तुमचे विद्यार्थी कुठं कुठं काम करतात? फार सुंदर सर आपण प्रश्न विचारला. तर विद्यार्थी मित्रांनो, मी असं सांगू शकेल की MPSCमध्ये इतर कोर्सचे आता बरेच विद्यार्थी माझ्याकडे MPSC झालेले विद्यार्थी पण येतात आणि MPSCचा अभ्यास केल्यानंतर 4-4 वर्ष तिकडं सराव करून सुद्धा त्यांना त्यांच्या पदरी अपयश येतं. मी एका मार्काने माझं इथं सिलेक्शन झालं नाही किंवा अर्ध्या मार्काने माझं सिलेक्शन झालं नाही आणि नंतर मग नाराज होऊन विद्यार्थी हे क्षेत्राकडे त्यांना कुठून तरी माहिती मिळते आणि मग ते लघुलेखनाकडे इकडे येतात. पण मी नक्कीच असं म्हणेल की जर प्रामाणिकपणे अगदी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संदेह न ठेवता, अगदी जसं ईश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर त्याला पूर्ण समर्पण आवश्यक असतं, त्या पद्धतीने त्याने जर इथं जर झोकून देऊन 2 वर्ष जर सराव व्यवस्थित केला तर मी खात्री देऊन सांगतो की तो क्लास 1 किंवा क्लास 2 झाल्याशिवाय तो राहणार नाही. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ह्या लघुलेखनाच्या 4 परीक्षा असतात. पहिली परीक्षा ही 60 शब्द प्रति मिनिटाची असते, दुसरी परीक्षा 80 शब्द, तिसरी 100 शब्द आणि चौथी 120 शब्द प्रति मिनिटाची असते. आपल्याला पहिली जी 60 शब्द प्रति मिनिटाची परीक्षा पास झाल्याशिवाय पुढच्या परीक्षा देता येत नाहीत. आणि ह्या परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये, मग ते महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय असेल, उच्च न्यायालय असेल, जिल्हा न्यायालय असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, नगरपालिका असतील,
नगर परिषदा असतील, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ म्हणजे MIDC असेल, शासकीय महाविद्यालय असतील, कृषी महाविद्यालय असेल, जलसंपदा विभाग, कृषी विभाग, विद्यापीठे, कारागृह विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, वन विभाग, सहकार विभाग, दुय्यम न्यायालये यासारखे महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागामध्ये या लघुलेखक पदाच्या संधी आज उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदा लघुलेखक झाल्यानंतर तुमचं कामकाज काय असेल या संदर्भामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. या पदाचं काम एक जसा पर्सनल असिस्टंट असतो. आता मोठमोठे आपले जे अधिकारी असतात म्हणजेच IAS लेवलचे जे अधिकारी असतात तर ते सेक्रेटरी असतील किंवा विद्यापीठासारख्या ठिकाणी ते डीन असतील किंवा कुलगुरू असतील तर या लोकांना आपला एक पर्सनल असिस्टंट त्याची गरज असते आणि त्या पर्सनल असिस्टंटची गरज ही स्टेनोग्राफर ही पूर्ण करत असतो. आणि या पदाचं काम एक थोडक्यात सहाय्यकाचं असतं. ज्या त्या कार्यालयातील कामकाजाप्रमाणे विभाग प्रमुखांचं कामकाज पाहणं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा जो गोपनीय पत्रव्यवहार असतो तर तो गोपनीय बाबी या हाताळणं या स्टेनोग्राफरचं हे महत्त्वाचं काम असतं. त्याचप्रमाणे कार्यालयीन पत्रव्यवहार करणं, तसेच विभाग प्रमुख असतात वेगवेगळे, त्यांनी सांगितलेलं श्रुतलेखन घेऊन ते संगणकावर टाईप करणं आणि यासारखे महत्त्वाचे कामं हा लघुलेखक करत असतो. अगदीच सर, आपण या तर सरकारी क्षेत्रामधल्या सांगितल्या, पण आज जर बघितलं तर अनेक बहुराष्ट्रीय किंवा मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा येऊ घातल्या आहेत. AI असेल किंवा IT सेक्टरमध्ये असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्लेसमेंटच्या संधी आहेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत? हो, नक्कीच सर. कारण लघुलेखक हा आता आपण जर पाहिलं तर इंटरनेटवर जरी सर्च केलं तर या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये पण प्रत्येक विविध डिपार्टमेंटमध्ये खाजगी मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये चांगल्या वेतनावर सुद्धा याच्या पोस्टिंग आहेत, याची नोकरी मिळू शकते. म्हणजे खाजगी कंपन्यामध्ये मात्र तिथं सुद्धा आपल्याला आपलं कसब म्हणजे जे ज्ञान आहे लघुलेखनाचं ते परिपूर्ण तो विद्यार्थी असला पाहिजे. त्याला खाजगी कंपनीमध्ये सरकारी पोस्टच्या तुलनेने त्याला आपली पात्रता ही चांगली ठेवावी लागते. कारण तो MDचा तो PA म्हणून आणि मॅनेजिंग डिरेक्टर हा स्वतः मालक असतो आणि त्याच्यानल असिस्टंट काम करताना अनेक त्याला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि नक्कीच तो जर अतिशय उत्तम लघुलेखक जर झाला तर तो खाजगी कंपनीमध्ये सुद्धा आपलं करिअर हा निश्चितपणे चांगलं करू शकतो. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपला विषय सुरू आहे स्टेनोग्राफी आणि आपल्याशी संवाद साधता आहेत प्राध्यापक दत्ता हापसे सर, प्राचार्य महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई. आपल्या मनामध्ये ही मुलाखत ऐकून आपल्याही मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आपल्यालाही या सरांची काही चर्चा करायची असेल तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे, तो आपण टिपून घ्यायचा आहे 9767064111. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9767064111. तर जरूर आपण प्राध्यापक दत्ता हापसे सर, प्राचार्य महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आणि जवळजवळ 22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि 150हून अधिक विद्यार्थी क्लास 1 आणि क्लास 2 घडवण्यामध्ये आणि फार मोठं असं मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याही पाल्यांना, अनेक पालक आपण ऐकत असाल तर आपल्याही पाल्यांना आणि अनेक विद्यार्थी ऐकत असाल, कारण आपला विद्यार्थी जगत करिअरच्या वाटेवरती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याशी ते संवाद साधत आहेत. तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्यांची आपण त्या ठिकाणी सोडवणूक करून घेऊ शकता. सर, आपण हे सगळं सांगितलं, आपण त्यांची पात्रता सांगितली, त्यांचा कालावधी सांगितला, त्यानंतर त्यांच्या संधी सांगितल्या वेगवेगळ्या, पण एक अजूनही प्रत्येक पालकांच्या किंवा मुलांच्या मनामध्ये शंका असते की त्यांचं वेतन काय असेल. वेतनाची निश्चिती सर्वसाधारण आपण 150हून अधिक अधिकारी घडवण्यामध्ये आपला हातखंडा आहे, तर काय सांगता येईल सर? नक्कीच सर, हा तर अगदी कळीचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. सर, तसं जर बघितलं तर हा जो लघुलेखनाचा कोर्स आहे, अगदी मी सुरुवातीलाही बोललो की हा शाश्वत नोकरी देणारा कोर्स आहे. आणि एकदा विद्यार्थी का या जॉबवर जॉईन झाला की साधारण त्याला वेतन श्रेणी चांगली मिळते. कारण तो आता आपल्या या लघुलेखनामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट आहेत. जर तो 80 पास झाला तर त्याला लघु टंकलेखक म्हणजेच त्याला आपण स्टेनोटायपिस्ट म्हणतो. त्याच्यानंतर तो जर 100ची परीक्षा पास झाला तर त्याला शासनाच्या निम्न श्रेणी लघुलेखक, त्याला आपण ज्युनियर स्टेनोग्राफर किंवा लोअर ग्रेड स्टेनोग्राफर असं म्हणतो. त्याच्यानंतर जर 126च्या परीक्षेमध्ये जर पास झाला, म्हणजे शासनाच्या जी परीक्षा शासन घेते त्यामध्ये जर तो पास झाला तर तो वरिष्ठ लघुलेखक किंवा त्याला हायर ग्रेड स्टेनोग्राफर ही पोस्ट तो अचीव करू शकतो. आणि जर तो अजून एक पोस्ट आहे याच्यावरची की प्रतिवेदकची पोस्ट आहे, त्याला रिपोर्टर असं म्हणतो, ही वर्ग 1ची पोस्ट आहे, क्लास 1ची पोस्ट आहे. ही फक्त आपल्या
विधान भवन सचिवालय मुंबई इथं असते. ती राजपत्रित अधिकारीची पोस्ट आहे. मुलांनो, मी आता या सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी तुम्हाला एक कदाचित आश्चर्य वाटेल की या पदांचं खरोखर एवढं वेतन असतं का. तर पहिली जी आपली लघु टंकलेखकाची जी पोस्ट आहे, तर त्या लघुलेखक टंकलेखकाच्या पोस्टचा पगार जो आहे तर तो साधारण त्याचं बेसिक जे असतं ते 29,800 ते 60,116 हे बेसिक असतं. आणि साधारण लोअर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणजेच तो जर झाला तर त्याच्यासाठी त्याला वेतन एकूण 85,000पर्यंत त्याचं वेतन जातं. आता लघु टंकलेखकाची बेसिक सांगितलं मी तुम्हाला 29,800 ते 60,816. निम्न श्रेणी लघुलेखक त्याची वरची पोस्ट आहे, वर्ग 2 ची पोस्ट आहे. ही मंत्रालयामध्ये आहेत, विविध प्रशासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये आहे. त्यांचं बेसिक असतं 41,800 ते 1,32,300. म्हणजे त्याचं जर वेतन श्रेणी बेसिक 41,800, त्याला घर भाडं मिळतं 11,286, त्याला महागाई भत्ता मिळतो 20,900, ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो 2,700, टी अलाउन्स मिळतो 300 आणि DCPS हा शासन देतं तो 8,778. असा एकूण मिळून त्याला जवळजवळ लोअर ग्रेडला 85,764 इतका पगार आहे. त्याच नंतरची जी उच्च श्रेणी लघुलेखक वर्ग 2 चीच पोस्ट आहे, त्याला आपण हायर ग्रेड स्टेनोग्राफर असं म्हणतो. याच्यामध्ये S15 ही त्याची कॅटेगरी आहे आणि याचं बेसिक आहे 44,900 ते 1,42,400. याचं बेसिक 44,900. त्याला घर भाडं त्यात मिळवलं तर 12,123 मिळतं. त्याला डिअरनेस महागाई भत्ता मिळतो 22,450. त्याचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स 2,700 रुपये मिळतं. सिटी अलाउन्स मिळतो त्याला 300 आणि DCPS शासन देतं त्याला 9,423. असा 91,902 इतका या लघुलेखक आहे. मुलांनो, एवढ्यावरच शासन थांबत नाहीत. शासन तुम्हाला हे पेमेंट देण्यासाठी तयार आहेत. फक्त या प्रकारची जाहिरात किंवा या प्रकारची मुलंही त्यांना मिळणं गरजेचं असतं. कारण याच्या पुढची पोस्ट आहे मुलांनो प्रतिवेदकाची. या प्रतिवेदकाला म्हणतात रिपोर्टर. ही आहे वर्ग 1 ची पोस्ट. राजपत्रित अधिकाऱ्याची पोस्ट आहे. ही पोस्ट असते विधान भवन सचिवालय मुंबई येथे. याची वेतन श्रेणी आहे मुलांनो 56,100 ते 1,77,500 आणि ही आहे कॅटेगरी याची S20. याचं बेसिक आहे मुलांनो 56,100. घर भाडं आहे 15,147. त्याच्यावर DA मिळतो 28,050. ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो 5,400. सिटी अलाउन्स 300 आणि DCPS 11,781. मुलांनो, या प्रतिवेदकाचा पगार बसतो 1,16,778. तर मुलांनो, तुम्हाला असं वाटत असेल की याच्यावर अजून काही पोस्ट आहे का? नक्कीच पोस्ट आहे मुलांनो. याच्यानंतरची पोस्ट आहे ती आहे स्वीय सहाय्यकाची. ती आहे पर्सनल असिस्टंट. ही पोस्ट असते वर्ग 1 ची. ही सुद्धा राजपत्रित अधिकाऱ्याची पोस्ट आहे. त्याच्यासाठी विशिष्ट ड्रेस कोड आहेत. विविध प्रकारच्या उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचा पर्सनल असिस्टंट म्हणून हे विद्यार्थी अगदी आपल्या दिमाखाने त्या ठिकाणी काम करतात. यांचं बेसिक आहे 67,700 ते 2,07,700 आणि यांचा जो पगार जातो सगळं DA वगैरे जर केलं तर 1,43,000च्या आसपास या विद्यार्थ्यांचा पगार जातो. आणि ही जी वरील ज्या वेतन श्रेण्या आहेत, आता जी आपण मगाशी प्रतिवेदकाची जी वेतन श्रेणी पाहिली मुलांना, तुम्हाला सुद्धा खोटं वाटेल तर ही जी उपजिल्हाधिकारी असतात, मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी असतात, या पदांच्या समकक्ष ही वेतन श्रेणी आहे. म्हणजे आपल्याला नक्कीच या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की ही पदं MPSC द्वारे ही राज्यसेवेतून भरली जातात. त्यांचं बेसिक आणि यांचं बेसिक हे अगदी सारखं आहे. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात आलं असेल की विद्यार्थ्यांना घडवणारे हे खऱ्या अर्थानं एक महर्षी म्हणून म्हणायला वावगं ठरणार नाही. प्राध्यापक दत्ता हापसे हे प्राचार्य आहेत आणि महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई या ठिकाणी यांची संस्था आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदावरती त्यांनी पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या, अनेक गोरगरीब मुलांना त्यांनी एक मोठं स्वप्न दाखवलेलं आहे आणि त्या स्वप्नाचं सत्यात उतरवण्यासाठी ते सातत्यानं त्या ठिकाणी तपस्या करत असतात. त्याची फलं आपल्याला दिसत आहेत की 150हून अधिक विद्यार्थी त्यांची अनेक वेगवेगळ्या पदावरती कार्य करत आहेत. हापसे सर, हे आपली मुलाखतच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांना सांगत असताना आपल्या 22 वर्षाच्या अनुभवामधले असे काही सुखद अनुभव आपल्याला या स्टेनोग्राफीच्या माध्यमातून काही सांगता येतील? नक्कीच सांगेल सर. कारण अशी माझ्याकडे मला तर हे वाटतंय की ईश्वराने काहीतरी आपल्याला ही विशिष्ट प्रकारची देणगी दिलेली आहे आणि आमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्या गुरुचा निश्चितच माझ्या अशा कृपेचा काहीतरी वेगळा आशीर्वाद असल्याशिवाय मी हे कार्य करू शकत नाही. कारण सर, मला नक्कीच असं वाटतं की मी एक ग्रामीण भागातला असून
आज ह्या ग्रामीण भाग, आता ही सगळी जी मुलं आहेत ना सर, ही सगळी ग्रामीण भागातील अगदी खेडोपाडी, अगदी वाड्या वस्त्यावरची मुलं आहेत की ज्यांच्या तोंडावरची माशी उठणार नाही, अशा प्रकारची मुलं आज मंत्रालयासारख्या ठिकाणी किंवा विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयामध्ये आज ती मोठ्या दिमाखानं काम करत आहेत. आणि आज स्वतः सगळ्यांचे गाड्या बंगले सगळ्यांचे व्यवस्थितपणे शेत्या घर त्यांनी त्या ठिकाणी सावरलेलं आहे. आणि आपलं जे कौटुंबिक वातावरण आहे हे नक्कीच उच्च त्यांनी बनवलेलं आहे. तर असे अनेक मला या ठिकाणी अनुभव मला सांगता येतील. आता मी माझ्या मुलाचाच अनुभव आणि सुनबाईचा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही खरंच ही गोष्ट ऐकून तुम्हालाही अगदी नक्कीच या कोर्सकडे आपण वळावं. आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8च्या माध्यमातून आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर आनंद चवई साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाताळण्यासाठी मला जी आज संधी दिली आणि त्याच्यातून मला ह्या गोष्टी या तुमच्यापर्यंत शेअर करता येतात, याचाही खूप खूप आनंद होतोय. आणि माझ्या ग्रामीण भागातील माझ्या बळीराजाच्या या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आपण काहीतरी करावं, हा माझा अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक हेतू असल्या कारणाने मी या ठिकाणी या क्षेत्राकडे मी वळलो. आता मी माझ्या मुलाचाच किस्सा तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. मुलांनो, माझा मुलगा 10वी पास झाल्यानंतर मी त्याला स्टेनोग्राफीचं स्वप्न दाखवलं, पण आता मित्रांच्या सांगण्यावरून तो सायन्स 10वी नंतर मला सायन्सला जायचं आहे असं म्हणून मी त्याला तिथं हरकत घेतली नाही. पण मी त्याला म्हटलं की तू सायन्सला जा, कॉमर्सला जाय, तुला काय तिकडे जायचं ते जा, कर तुझा कुठला कोर्स कर, पण तुला स्टेनोग्राफी करणं गरजेचं आहे. कारण मला हे माहिती होतं की मध्ये 100% तुला त्याला जॉब मिळणार आहे. म्हणून तो म्हणे ठीक आहे, पप्पा मी सायन्सला जातो 11वीला, पण तुमचाही कोर्स करतो. पण हा कोर्स करत असताना जसा जसा सिलेबस पुढे गेला आणि मग नंतर थोडीशी काठिण्य पातळी त्याची वाढली आणि अभ्यासासाठी वेळ द्यावा त्याला लागला. ते मग तो म्हटला की पप्पा मला साईड बदलली तर चालेल का? म्हटलं ठीक आहे, तू कॉमर्सला जा, आर्टला जा, फक्त तुला हा कोर्स करावा लागेल. आणि मुलांना तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो 11वी सायन्स केलं, मी त्याला 12वी कॉमर्सला घातलं. 12वी कॉमर्स झाल्यानंतर त्याचं शॉर्ट हँडचा एक विषय पूर्ण झाला. FYला असताना मग तो कॉमर्सला आला. FY झाल्यानंतर त्याचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही लघुलेखन त्याचं पूर्ण झालं. आणि SYला असतानाच MPSCची जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आपली लघुलेखकाची जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये त्याने ॲप्लिकेशन केलं. त्याच्यासाठी प्रीची परीक्षा दिली, तो पास झाला. नंतर आपली स्किल्स लघुलेखनाची इकडे जशी स्किलची मेनची परीक्षा असते तशी आपल्याकडे स्किलची परीक्षा असते, तोही चांगल्या मार्काने पास झाला. आणि नंतर मुलाखत झाली, मुलाखतीमध्ये तोही त्या ठिकाणी पास झाला. आणि आज तो मंत्रालयामध्ये वयाच्या 19व्या वर्षी त्याने पहिली परीक्षा दिली आणि 20व्या वर्षी तो आज वर्ग 2 अधिकारी म्हणून तो त्या ठिकाणी जॉईन झाला. हा माझ्या दृष्टीने खरंच एक अतिशय महत्त्वाचा किंवा मला सुखावणारा प्रश्न असा आहे. आणि म्हणून मी ईश्वराचे आभार असे मानतो की मी ही एवढे विद्यार्थी मी जर घडवले असतील तर माझा मुलगा का घडणार नाही. आणि ही एक मला विश्वास होता, खात्री होती. आणि म्हणून ही एक गोष्ट आहे. आता दुसऱ्या आमच्या सुनबाईच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता तिला अजून जॉईन होऊन 1 महिनाही नाही झाला. आता कोर्टाची जी ॲड निघाली होती. आता वास्तविक विद्यार्थी मित्रांनो, आपल्या श्रोत्यांना मी एक सांगू इच्छितो, तिचं जे शिक्षण झालं होतं ते फार्मसी मधून झालं होतं. वास्तविक फार्मसीचा आणि टायपिंगचा आणि स्टेनोग्राफीचा वास्तविक काही संबंध नाही. पण ती आता आमच्या कुटुंबामध्ये आल्यामुळे आणि मला याची खात्री होती की तिने हे केलं की मी तिला नोकरी मिळवून देऊ शकतो. आणि मग तिच्याकडे ती लग्न झाल्यानंतर जेव्हा ती आली, मग तिला आम्ही टायपिंगचं व्यवस्थित प्रशिक्षण दिलं. त्याच्यानंतर मी इंग्लिश स्टेनो तिला करायला लावला. इंग्लिश स्टेनोग्राफी तिने केलं. आणि इंग्लिश करत असताना ती मग पहिली 60ची परीक्षा पास झाली, 80-100ची परीक्षा, ती लघुलेखनाची परीक्षा पास झाली. आणि आमच्या चिरंजीवाचं जिथे ऑफिस आहे त्याच्या शेजारीच सिटी सिव्हिल कोर्ट आहे मुंबई. इथं म्हटलं जमलं तर मुलाला म्हटलं ॲप्लिकेशन तिचं करून टाक. आणि त्याने ॲप्लिकेशन केलं. मग तिची टायपिंगची पहिली मराठीची परीक्षा झाली, त्यात उत्तीर्ण झाली. इंग्रजीची परीक्षा झाली, त्यात उत्तीर्ण झाली. मुलाखत झाली, त्यात उत्तीर्ण झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ती सुद्धा आज सिव्हिल कोर्टामध्ये आज ती ॲज अ क्लर्क म्हणून काम करते. आता ती स्टेनो आहे, त्याच्यामुळे मला याचाही मला विश्वास आहे की ती 100% लेखक होणार. हा एक महत्वाचा अनुभव आहे. आणि दुसरा आहे, असे अनेक अनुभव सांगू शकतो मी की जे खरंच अतिशय परिस्थितीने गरीब आहेत आणि अशाही पालकांचे अक्षरशः मला म्हणजे ती गोष्ट इथं सांगायला नाही बरी वाटणार, पण तरी सांगतो कारण ते राहत नाहीत. एका मुलीचे पालक शेतामध्ये पाणी धरत होते आणि जेव्हा त्या मुलीचा नंबर लागला आणि तिचं सिलेक्शन जेव्हा झालं तर त्या मुलीने त्यांना फोन केला आणि म्हटले, बाबा माझं सिलेक्शन झालंय. आता त्या वडिलांनी, आता मी घरीच होतो त्यावेळेस, त्या
वडिलांनी ते पाणी धरत असताना ते चिखलाचे पाय घेऊन माझ्या घरी आले होते आणि हा प्रसंग पाहिल्यानंतर आणि गळ्यात पडून रडले. आणि खरोखर मला असं वाटलं की याच्यापेक्षा अजून दुसरं समाधान त्या मुलीने तर वडिलांना आई वडिलांना दिलेलं समाधान आहे, पण हे समाधान मला सुद्धा ज्यावेळेस माझ्या गळ्यात पडले तर मला वाटतं हे जगातलं सगळ्यात मोठं समाधान आहे असं मी मानतो. अगदीच खरंच आहे. स्वर्गीय बाबा आमटे म्हणतात ते हात लगे न मारणे ये तो लगे मदत करणे. आणि प्राध्यापक दत्ता हापसे यांच्या नावातच दत्त आहे आणि ते प्राचार्य म्हणून काम करतायत. सगळ्याच ठिकाणी दत्त म्हणून उभे राहणारं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. अनेक विद्यार्थ्यांना नोकरी न मागता नोकरी देणारे हात निर्माण त्यांनी केलेले आहेत. अशा पद्धतीचे प्राध्यापक दत्ता हापसे, प्राचार्य महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई, हे स्टेनोग्राफी या विषयाशी संदर्भात फुले कृषी वाहिनी 90.8 FM च्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले अनेक श्रोते प्राध्यापक दत्ता हापसे सर यांना ऐकत असतील. सर, या स्टेनोग्राफीच्या माध्यमातून तुम्ही अनेक अनुभव सांगितले, सुखद आठवणी सांगितल्या. नुकताच तुम्ही एक गेट टुगेदर कार्यक्रम या स्टेनोग्राफीतून संपन्न झालेल्या विद्यार्थी पास आउट झालेले माजी विद्यार्थ्यांचा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम केला होता. तो अनुभव कसा होता? हो सर, हा जो अनुभव अगदी खरंच सुखद होता, सुखद धक्का देणारा होता आणि आश्चर्य वाटणारा सुद्धा होता. कारण ही जी कार्यक्रमाची जी कल्पना होती मुळात माझी नव्हतीच. कारण जुने जे विद्यार्थी होते की जे आता ज्या विद्यार्थ्यांना जॉईन होऊन 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आता ही जुने विद्यार्थी आज जरा प्रौढ झालेले विद्यार्थी आणि त्यांचा आणि माझा पण हे एक महत्त्वाचं आहे की जो पहिला विद्यार्थी आणि शेवटचा विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांची नाळ ही माझ्या संस्थेची जोडलेली आहे. आता माझ्या संस्थेची नाळ जोडलेली असल्या कारणाने हे विद्यार्थी कायम माझ्या संपर्कात असतात. आणि सुरुवातीचे जे विद्यार्थी आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांनी एक विचार केला. त्यांचा आमचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आम्ही आहे. आणि त्या ग्रुपमधून एका विद्यार्थ्याने एक कमेंट टाकली की आता सोशल मीडियाच्या माध्यमावर कुणी नोकरीला लागला की तो सोशल माध्यमामध्ये येणार आणि त्या विद्यार्थ्याची जाहिरात सगळीकडे होणार. मग आता पहिल्या विद्यार्थ्याला तो विद्यार्थी माहीत नसायचा आणि म्हणून जे सिनियर विद्यार्थी होते ते सगळे एक दिवस माझ्याकडे आले आणि त्यांनी एक प्रस्ताव माझ्याकडे टाकला की म्हटले सर, आता ही एवढी मुलं जॉईन झालेली आहेत तर ही सगळ्या मुलांचं तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का? म्हटलं सर रेकॉर्ड माझ्याकडे असणार. तर सगळ्या मुलांचे मग मी त्यांना फोन नंबर्स वगैरे कळवले आणि ते म्हटले सर ठीक आहे की हा कार्यक्रम आपण करू. आणि ह्या कार्यक्रमाचा विशेष तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की ह्या कार्यक्रमाचा सगळा खर्च आम्ही करू असं सगळे विद्यार्थी म्हटले. कारण आम्ही सगळे क्लास 1 क्लास 2 आहे, आमचं काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो आणि म्हणून हा खर्च जो आहे तो आम्ही करू. पण म्हटलं हा जर खर्च तुम्ही करत असाल तर मी त्याला मान्यता देणार नाही. हा खर्च कार्यक्रम मी करणार कारण मला तुमचा गौरव करायचा आहे. मला तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातले मला ते अश्रू परत बघायचे आहेत म्हणून हा कार्यक्रम मी तर बघणारच आहे. आणि त्यातून मला तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आलेले जे आनंद अश्रू आहेत की मी जे केलेले श्रम आहेत, मी जे केलेले कष्ट आहेत ते मला माझ्या डोळ्यासमोर मला बघायचे. यासाठी अगदी अक्षरशः मंत्रालयीन विभागातले अव्वल सचिव संदीपजी ढाकणे साहेब हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे तुमच्या विद्यापीठाचे पण कदम सर सायंटिस्ट आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे भारतीय प्रशासन सेवेमध्ये आताच नुकतेच जॉईन झालेले डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित होते. असे अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला आपण बोलवले होते आणि ह्या कार्यक्रमातून माझ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या डोळ्यासमोर सत्कार व्हावा, त्यांचा या ठिकाणी गुणगौरव व्हावा असं मला अगदी मनापासून वाटत होतं, तळमळ वाटत होती. आणि म्हणून हा मोठा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांनीच त्याचं नियोजन केलं, तर श्रेय विद्यार्थ्यांनी मला दिलं. पण ह्या कार्यक्रमाचं मी आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 च्या माध्यमातून मी हा जो माझ्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय ते सगळं मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. अगदीच विद्या विनयेनं शोभते असं म्हटलं जातं आणि ज्ञानदानाचं एक पवित्र काम स्वतःला झोकून देऊन प्राध्यापक दत्ता हापसे सर हे करत आहेत, प्राचार्य महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनईच्या माध्यमातून. सर, आता हे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आता जर बघितलं तर थोडंसं कुठंतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला किंवा डिजिटल युगाचं सगळं सर्वत्र बोललं जातं. नो डाऊट सर, डिजिटल युग जरी आलं तरी सुद्धा कागदपत्र आणि नोंदींचं महत्त्व काही कमी होणार नाही. पण शॉर्ट हँडच्या माध्यमातून अशी काही नवीन चॅलेंजेस किंवा आव्हानं आपल्याला या माध्यमातून आपण क्लास चालवत आहात असं काही जाणवतं की सर? आता सध्याचं हे संगणकीय युग आपण म्हणतोय, आता बऱ्याचदा माझ्याकडे अनेक प्रश्न आले होते की सर आता संगणकावर डायरेक्ट बोललं की टाईप होतंय. आता बऱ्याचदा कोर्टामध्ये म्हणावं किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये
अनेक कॉन्फिडन्शियल, ज्याला आपण गोपनीय कामकाज जे म्हणतो, तर हे गोपनीय कामकाजामध्ये अनेक दस्तऐवज अशा असतात की ते गोपनीय ठेवावे लागतात. आणि ह्या गोपनीय दस्तऐवजांमध्ये असेल किंवा जे मोठे अधिकारी असतील किंवा IAS लेवलचे जे काही अधिकारी असतील, त्यांचे जे काही पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणारे जे काही लघुलेखक असतील, तर त्याचा आता समजा आपण जरी AIचा तुम्ही आता उल्लेख, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुम्ही उल्लेख केला, तर ह्या इंटेलिजन्समध्ये तर तो अधिकारी जर असेल, तो अधिकारी जर कुठे अचानक एखाद्या मीटिंगला असेल आणि त्या अधिकाऱ्यांना, एखाद्या मंत्र्यांना अर्जंट पत्र द्यायचं असेल, तर तो त्या मीटिंगमधून अधिकारी देऊ शकत नाही. शेवटी त्याला लघुलेखकावरच अवलंबून राहावं लागतं. त्याला तो जागेवरती त्या लघुलेखकाला फोन करून तो डायरेक्ट मोबाईलमधून सुद्धा डिक्टेशन देऊन, विद्यार्थी हा लघुलेखनामध्ये प्रावीण्य त्याचा असल्यामुळे तो फास्ट लिहून त्या ठिकाणी त्याचं भाषांतर करून ते पत्र इमिजिएट त्या ठिकाणी परत त्या अधिकाऱ्याला पाठवू शकतो. हे काम फक्त लघुलेखकच करू शकतो. तर त्याच्यासाठी जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, तर शेवटी ते मशीन आहे आणि मानवी मूल्याला किंवा मानवी ज्याला कौशल्याला मी म्हणतो त्याला जोड असणार नाही. आणि मी जाता जाता तुम्हाला असंही सांगेल की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कला ही अशी नक्कीच तेवत राहणार आहे, याच्यात मात्र मला मात्र शंका वाटत नाही. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपण सर्व इत्थंभूत असं स्टेनोग्राफी बद्दल सांगितलेलं आहे. एक उत्तम संवाद कौशल्य देखील स्टेनोग्राफरला असणं गरजेचं आहे आणि एक गोपनीय काम करत असताना सावधगिरी आणि अचूकता आणि वेळेचं व्यवस्थापन या गोष्टी देखील त्याच्या अंगी असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून जे काही भविष्यात होऊ घातलेले स्टेनोग्राफर असतील किंवा सध्या काम करणारे स्टेनोग्राफर असतील, नव्याने कोर्स करत असतील आणि आपल्याला ऐकणारे हे अनेक श्रोते असतील, यांच्या दृष्टिकोनातून अगदी विषयाच्या शेवटाकडे जाताना आपला काय मोलाचा सल्ला त्यांच्यासाठी असेल? तर या विद्यार्थ्यांसाठी मी नक्कीच सांगू शकेल की जरी आता संगणकाचं युग असलं विद्यार्थी मित्रांनो, किंवा आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM माध्यमातून मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की आज जरी संगणकीय युग असलं, तर या युगामध्ये हे लघुलेखनाचं महत्त्व हे निश्चितपणे आणि अगदी शेवटपर्यंत राहील, हे मी तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. आता एकदा तुम्ही या लघुलेखनाचं ज्ञान घेऊन त्याच्या परीक्षा जर उत्तीर्ण झालात, तर तुम्हाला या ठिकाणी असंख्य नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि यामध्ये मी अगोदर बोलल्याप्रमाणे याच्या स्पर्धाही खूप कमी आहेत आणि या कमी असल्यामुळे यामध्ये नक्कीच तुम्हाला या लघुलेखन करिअरमध्ये तुम्हाला संधी करण्याचा या ठिकाणी नक्कीच तुम्हाला योग येईल. आणि म्हणून मी असं तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही इतर कोर्सकडे वळण्यापूर्वी तर तुम्ही निश्चित या ठिकाणी लघुलेखनाच्या कोर्स, ज्या ठिकाणी हा कोर्स अतिशय अनुभवी व्यक्तींच्याकडून शिकवला जातो किंवा ज्या संस्थेचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर या संस्थेची मागची विद्यार्थी पास होण्याची संख्या असते ती पाहिल्यानंतर, किंवा या संस्थेचे किती विद्यार्थी आज शासकीय सेवेमध्ये आहेत, या ठिकाणी तुम्ही जर त्याचा अनुभव घेतला किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर माहिती घेतली, तर निश्चित अशा संस्थांमध्ये तुम्ही प्रवेश जर घेतलात तर तुम्हाला लघुलेखनामध्ये मित्र नक्कीच असं म्हणेल की तुम्हाला करिअर करायला काही हरकत नाही आणि निश्चित तुम्ही लघुलेखक बनू शकाल. कारण इतर जागेच्या मानाने या जागेला खूप कमी स्पर्धा आहेत. आणि खरोखर अगदी पुन्हा एकदा मी असं सांगतो, माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2-3दा माझ्याकडून शब्द निघाला असेल की आपण ग्रामीण भागातले आहोत आणि ग्रामीण भागातल्या या बळीराजासाठी, कारण आयुष्यभर राबण्यात त्याचं आयुष्य जातं आणि त्याच्या आयुष्याचं कुठंतरी चीज व्हावं, आपल्या आईवडिलांच्या आयुष्याचं कुठंतरी चीज व्हावं, त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहावेत, म्हणून आपण जर या क्षेत्राकडे जर वळालो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी एक चांगला लघुलेखक, एक चांगला शासकीय कर्मचारी आणि चांगले शासकीय अधिकारी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. अगदीच सर, मुलींच्या बाबतीमध्ये काय? तर नक्कीच हा प्रश्न आहे. आता तसं जर बघितलं तर मुलींच्या दृष्टिकोनातून हा अतिशय सेफ कोर्स आहे. कारण यामधून आता जे मी तुम्हाला 150 जे आपले विद्यार्थ्यांच्या बद्दल तुम्हाला मी सांगितलं, तर त्याच्यामध्ये साधारण जर आपण रेशो जर बघितला तर या 150 मधील जास्तीत जास्त फक्त 15 ते 20 मुलीच फक्त या ठिकाणी कार्यरत आहे. याचं कारण असं आहे की आपण मुळात ग्रामीण भागातले असल्यानंतर आपल्याकडे लवकर लग्न करण्याची प्रथा आहे आणि मुलगी एकदा ग्रॅज्युएशन झाली, ठीक आहे, आता 12वी पर्यंत कुणी शिकवतं, पण ग्रॅज्युएशन झालं की मुलींचं शुभमंगल सावधान करावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते की मुलींनी शिकावं. आता या आधुनिक युगामध्ये आता सगळीकडे आपण ज्याला म्हणतो आधुनिक युग, आणि या युगामध्ये जर मुलींनी शिकलं नाही, मोठं जर झालं नाही, तर ही खरंच हीच थोडीशी चुकीची गोष्ट वाटते. म्हणून मुलींसाठी मी असं नक्कीच म्हणेल की मुलींनो, की तुम्ही आपल्या पालकांना सांगा की ह्या कोर्सबद्दल थोडीशी माहिती घ्या आणि तुम्ही जिथं असाल तर तिथून हा कोर्स शिकायला हरकत नाहीये. कारण याचं कारण असं आहे की ह्या कोर्समध्ये
जी शाश्वती आहे ती मला वाटतं इतर कोर्सपेक्षा नक्कीच या कोर्समध्ये चांगली शाश्वती आहे आणि मुलींच्या दृष्टीने हा कोर्स अतिशय मला काय म्हणतो त्याला सेफ कोर्स आहे. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं अतिशय मनापासून अगदी हृदयाच्या भावनेपासून सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना एक साथ घालण्याची उमेद प्राध्यापक दत्ता हापसे यांच्या आवाजातून आहे आणि अगदी तोच प्रामाणिक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज स्टेनोग्राफी अर्थात लघुलेखन या माध्यमातून आपण करत आहोत. आपल्याशी संवाद साधत आहेत प्राध्यापक दत्ता हापसे सर, प्राचार्य, महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई. आपल्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील, अजूनही काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 9767 06 41 11. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतोय 9767 06 4111. तर निश्चितपणे आपण सरांशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातल्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करू शकता. सर, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आज सगळीकडे बघितलं जातं तर सोशल मीडियाचं किंवा ऑनलाईन डिस्टन्स एज्युकेशनचं सगळीकडे प्रमाण वाढत आहे आणि या माध्यमातून हा कोर्स ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. हो, आता हा कोर्स जो आहे तर तसं शासनाची याला मान्यता नाहीये, परंतु ऑनलाईन पण विद्यार्थी या ठिकाणी तो शिकू शकतो. कारण आता ऑनलाईनचा जमाना आहे, संगणकी युग आहे, म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन शिकण्याची सुद्धा संधी या इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुद्धा कोर्स करू शकण्याची त्यांची जर इच्छा असेल तर ते ऑनलाईन सुद्धा करू शकतात. अगदी मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही विषय हे ऑनलाईन करू शकतात. अगदीच सर, बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी स्टेनोग्राफी अर्थात लघुलेखन याविषयी आपण इत्यंभूत अशी माहिती सांगितलेली आहे आणि आपण श्रोत्यांना आपला संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. श्रोते, खऱ्या अर्थानं आपल्याकडे जर चांगल्या प्रकारे टायपिंग अँड शॉर्ट हँड लिहिण्याची जर क्षमता असेल, इंग्रजी मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असेल आणि संगणक कौशल्य असेल, त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य आणि सावधगिरी, अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन आणि कार्यक्षमता या गोष्टी जर स्टेनोग्राफी या कोर्समधनं आपल्याला जर साध्य करता येत असेल तर नक्कीच आपल्याला शाश्वत असं आपल्याला त्या ठिकाणी प्लेसमेंटची सुविधा या कोर्सच्या माध्यमातून आहे. हेच प्राध्यापक दत्ता हापसे सर, प्राचार्य, महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई, हे या ठिकाणी त्यांनी अतिशय मनापासून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांसाठी दिली. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून असेल, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही मला या ठिकाणी बोलून करिअर कट्टाच्या या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं आणि या लघुलेखन विषयाबद्दलची माहिती देऊन आज मला या ठिकाणी येऊन उपकृत केलं, त्याबद्दल मी आपलाही फुले कृषी वाहिनी 90.8 FM खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, या ठिकाणी विद्यार्थी जगत करिअरच्या वाटेवर या विशेष कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत आणि एका नव्या तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत नमस्कार. स्टेनोग्राफी अर्थात लघुलेखन याविषयी प्राध्यापक दत्ता हापसे सर, प्राचार्य, महाराष्ट्र संगणक टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी